भारत त्या पहिल्या 5 देशांमध्ये आहे ज्यांना हवामान बदलाचा सगळ्यात जास्त फटका बसेल. मी तर म्हणेन की जे उद्ध्वस्त होतील. विमान तर विमान, तुमची जी साधी बाईक किंवा कार आहे ती सुद्धा एका विशिष्ट तापमानाच्या पलीकडे सहन करण्यासाठी बनलेली नाहीये. उभे असलेल्या बाईक्समध्ये स्फोट होत आहेत तर तुम्हाला वाटतंय की 3 डिग्री तर आपण सहन करू. ते 3 डिग्री नाहीये, सर्वोच्च 8 डिग्रीने वाढले. आता यामध्ये गरिबांचं काय होईल याचा विचार करा आणि प्राण्यांचं काय होईल याचा विचार करा. हे जे काही होतंय त्याचं तुम्हाला एक कारण सांगायचं आहे. तुम्ही म्हणाल की त्यापेक्षाही खोल कारण आहे. विमान तर सोडाच, तुमची जी साधी बाईक किंवा कार आहे ती सुद्धा एका विशिष्ट तापमानाच्या पलीकडे सहन करण्यासाठी बनलेली नाहीये. उभ्या असलेल्या बाईक्समध्ये स्फोट होत आहेत. बाईक उभी आहे आणि जागीच फुटली. यामध्ये 2 गोष्टी एकत्र सामील आहेत. एकतर हे की श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहेत आणि गरीब आणखी गरीब होत आहेत. पण गरिबांना शांत ठेवण्यासाठी त्यांना खूपच खालच्या दर्जाचं तंत्रज्ञान देणं गरजेचं आहे, नाहीतर ते बंड पुकारतील. तर बाईकचं तेच मॉडेल जे आज पण आहे आणि आजपासून 30-40 वर्षांपूर्वी पण होतं. 30-40 वर्षांपूर्वीचं मॉडेल जास्त रोबस्ट असायचं, जास्त मजबूत असायचं. आज तेच मॉडेल येतं जे खूप हलकं असतं. पण एक प्रकारची स्वस्त बाईक गरिबांमध्ये वाटणं गरजेचं आहे. नाहीतर गरीब सरकार पाडून टाकतील. आणि ही जी लो एंड टेक्नॉलॉजी आहे, जी गरिबांमध्ये वाटली जाईल, जिचा सामान्य माणूस वापर करेल, ती सगळी अशीच आहे जी क्लायमेट चेंज समोर पूर्णपणे वल्नरेबल आहे. ती बाईक फुटणारच. ती बनवलीच अशी लिहिली आहे की ती फुटावी. जर तिला जास्त मजबूत बनवलं तर ती महाग होईल. महाग झाली तर ती विकली जाणार नाही. विकली गेली नाही तर गरिबांना मिळणार नाही. गरिबांना मिळाली नाही तर गरीब सरकार उलथवून लावतील. या ज्या कार तुम्ही चालवता, भारतात जे सगळ्यात प्रसिद्ध कार ब्रँड्स आहेत, तुम्हाला काय वाटतंय की यांच्यात काही दम आहे? 70-80% भारतीय ज्या कार चालवत आहेत त्या कार नाही आहेत. त्या एक प्रकारच्या चालत्या फिरक्या शवपेट्या आहेत. त्यांना कोणी जोरात गुद्दा मारला तर त्या चपक्या होऊन जातील. त्यांची सेफ्टी रेटिंग्स बघा तुम्ही काय आहे ते. या बहुतांश अशा आहेत की या कोणत्या थर्ड वर्ल्ड कंट्रीमध्ये सुद्धा एक्सपोर्ट केल्या जाऊ शकत नाही. कोणी यांना आपल्या देशात येऊ देणार नाही आणि आपण त्या खूप अभिमानाने चालवतो की बघा हे आमचे ब्रँड्स आहेत. हे सगळं जे लो एंड तंत्रज्ञान आहे हे क्लायमेट चेंजच्या पुढे टिकणार आहे का? काय होईल याचं? साधारण तापमान असताना सुद्धा जे सिमेंटचे रोड असतात, जसा समृद्धी महामार्ग आहे, त्यावर तुम्ही जर न थांबता गाडी चालवली 2-3 तास, तर टायर खूप गरम होतात. ज्या थोड्या हाय एंड गाड्या असतात ना, त्यांच्या डॅशबोर्डवर टायरचं तापमान पण दाखवलं जातं, जेणेकरून तुम्हाला माहीत राहावं की टायर किती गरम झालंय. पण ज्या गाड्या आपल्याला चालवण्यासाठी दिल्या जातात, हे सांगून की बघा भारत आता पुढे जातोय. आपल्या स्वतःच्या या सगळ्या गाड्या, त्यामध्ये असं काहीच नसतं. साधारण प्रवास जरी तुम्ही 3 तास सलग त्या रोडवर केला, तर टायर गरम होईल आणि फुटेल. आणि क्लायमेट चेंजच्या नंतर काय होईल आता याचा विचार करा. जेव्हा वरून तापमान पण आग ओकत असेल आणि टायर तुम्हाला काही खूप हाय क्वालिटीचं दिलं जाणार नाही. तुम्हाला तर म्हटलं जाईल की जे मिळतंय त्यावरच स्वाभिमानाच्या नावावर अभिमान बाळगा. हे टायर आपल्याला मिळाले. हे ते टायर थोडीच आहे जे इंटरनॅशनली चालतात. आणि म्हणूनच क्लायमेट चेंजसारख्या आपत्तींचा सगळ्यात जास्त परिणाम भारतासारख्या देशांवरच होणार आहे. भारत त्या 5 सर्वोच्च देशांमध्ये आहे ज्यांना क्लायमेट चेंजचा सगळ्यात जास्त फटका बसेल. मी तर म्हणेन की जे उद्ध्वस्त होतील. आणि त्या 5 पैकी बाकीचे 2 तुमचे शेजारी आहेत, पाकिस्तान आणि बांगलादेश. फक्त तापमान नाही वाढणार. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. खूप लोक या गोष्टीने फसतात. म्हणतात की 2-3 डिग्री वाढलं तरी काय होणार? जी तापमानाची रेंज आहे ती भयंकर प्रकारे वाढणार आहे. बघा असं समजून घ्या. ठीक आहे? याला काहीही म्हणा. टाईम म्हणा. हा टाईम आहे आणि हे तापमान आहे. आता समजा तुमचा कर्व असा आहे. ठीक आहे? हा कर्व आहे. तर हे त्याचं ॲव्हरेज आहे. या संपूर्ण कर्वच्या तापमानाचं हे ॲव्हरेज आहे. हा जो एक्स ॲक्सिस आहे हाच ॲव्हरेज झाला.
आपण जेव्हा ॲव्हरेजबद्दल बोलतो, तेव्हा आपण खूप मोठी चूक करून बसतो. का ते समजून घ्या. हा जो संपूर्ण कर्व्ह आहे ना, याचा आकार हा असा होऊन जाईल. हा नवीन आकार आहे. या नवीन आकाराचं वैशिष्ट्य हे आहे, की यामध्ये जे पीक्स आहेत, ते जुन्या पीकपेक्षा 8 डिग्री वर आहेत आणि हे जे बॉटम्स आहेत, ते जुन्या बॉटमपेक्षा 5 डिग्री खाली आहेत. तर जर फक्त ॲव्हरेजबद्दल बोलाल, तर ॲव्हरेज तर जुन्या ॲव्हरेजपेक्षा फक्त 3 डिग्री वर आहे. हे मी उदाहरणासाठी सांगतोय. ठीक आहे? समजावण्यासाठी. समजून घ्या. पीक 8 डिग्री जास्त आहे आणि बॉटम 5 डिग्री खाली गेलाय. तर ॲव्हरेज किती वाढलं? तर तुम्हाला वाटतं की 3 डिग्री तर आपण सहन करू. ते 3 डिग्री नाहीये. पीक 8 डिग्री वाढलंय. आता यामध्ये गरिबांचं काय होईल याचा विचार करा आणि प्राण्यांचा काय होईल याचा विचार करा. 3 डिग्री ॲव्हरेज आहे. पीक 8 डिग्री, 10 डिग्री वाढेल आणि हेच जे पीक आहे, जेव्हा ते ह्युमिडिटी सोबत वाढतं, तेव्हा जे जाणवणारं तापमान असतं ते 15 डिग्री जास्त होऊन जातं. गोष्ट समजतेय का? आणि हे फक्त असं नाहीये की उष्णता जास्त वाढली आहे, थंडी पण जास्त वाढून जाईल. एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स वाढते. दोन्ही बाजूने एक्स्ट्रीम वाढेल. ज्याचा परिणाम म्हणून सरासरी तापमान तर तुम्हाला वाटेल की 3 डिग्रीच वाढलंय, पण ते 3 डिग्री ॲव्हरेज आहे. एक्स्ट्रीम्स तर दोन्ही बाजूला 10-10 ते 15-15 डिग्री वाढलंय. हो, जी वरच्या बाजूची एक्स्ट्रीम आहे ती जर 8 वाढली असेल, तर खालची फक्त 5 वाढेल. तर या कारणामुळे ॲव्हरेज वरच्या बाजूला वाढलंय. इरॅटिक, लहरी हवामान. समजणारच नाहीये की हे काय झालं. इतकी उष्णता अचानक आणि इतकी थंडी कशी झाली? हे काय होतंय? लोक म्हणत आहेत, "अरे, हे मे महिन्यात हां, असं हवामान होतंय जसं फेब्रुवारीचं हवामान असावं." आणि मग अचानक उष्णतेची लाट चालू झाली. जे असुरक्षित घटक आहेत समाजाचे, ते सगळ्यात जास्त सुचतील आणि मूळ कारणांचं विश्लेषण केलं जाणार नाही. मूळ कारणांचं विश्लेषण कधी समोर आणलं जाणार नाही. कधी आपण म्हणून देऊ, की अरे पक्ष्यांनी गडबड करून टाकली. पक्ष्यांनी का गडबड केली ते आपण नाही सांगणार. कधी आपण म्हणू पीक वाया गेलं. पीक का वाया गेलं ते आपण सांगणार नाही. कधी आपण म्हणू रस्त्यावरील प्रवास असुरक्षित झाला. का झाला? आपण नाही सांगणार. कधी आपण म्हणू मानसिक ताण वाढत चाललाय. लोक जास्त वेडे होतायत. का वेडे होतायत? ते आपण नाही सांगणार. कधी आपण म्हणू प्रजनन आरोग्य खराब होत चाललंय. खराब का होतंय? ते आपण नाही सांगणार. ते सगळं लपवलं जाईल. जेणेकरून ज्या गॅस कंपन्या आहेत, कोळसा कंपन्या आहेत, एनर्जी कंपन्या आहेत, यांचा धंदा चालत राहावा आणि हे लोक तुमचे आयडल्स, आदर्श बनून तसेच राहावेत. सगळ्यात आधी तर मी विचारतो, की गोष्ट का लक्षात येत नाहीये? आपण भारतात आहोत. आपण नद्यांना पूजतो. आता तिकडे गेलो होतो ऋषिकेशच्या बाजूला. बाप रे बाप! चारधाम आणि गंगोत्रीला जाणारे, यमुनोत्रीला जाणारे. बाप रे बाप! तुम्ही पाहताय ग्लेशियर आहे. तुम्हाला माहिती आहे तिथूनच ती धार निघाली आहे. तो वितळतोय तिथून ती धार निघाली आहे. प्रकृतीचा एक समतोल राहिला आहे आजपर्यंत. काय समतोल राहिला आहे? की असं एक तापमान राहिलंय, तापमानाचा, टेम्परेचरचा असा पॅटर्न राहिला आहे आणि जी हवा राहिली आहे, त्यामध्ये ह्युमिडिटीचा, मॉइश्चरचा असा पॅटर्न राहिला आहे, की ग्लेशियर फूस होत जातो आणि वितळत जातो. तो जेवढा वितळतो त्यालाच आपण काय म्हणतो? गंगा माता. पण त्यासोबतच वरून तो ठोस पण होतोय. कारण जर तसं झालं नाही, तर वितळून संपून जाईल. जेव्हा तुमचं तापमान वाढत चाललंय, तापमान वाढ इतकी भयंकर आहे, तर तो जो ग्लेशियर आहे, तो सतत आकुंचन पावतोय. नद्यांचे प्रवाह आपल्याला कधीपर्यंत मिळणार आहेत? आपल्या लक्षात येत नाहीये काही गोष्ट. भाऊ तुम्ही फ्रिजची डिफ्रॉस्टिंग करता ना कधी-कधी? करता ना?
जोपर्यंत वर फ्रीझरमध्ये थोडा जरी बर्फ आहे तोपर्यंत पाणी टपकत राहतं. जर तुम्ही फ्रीझरकडे न बघता फक्त पाण्याचं टपकणं पाहिलं तर तुम्हाला वाटेल की प्रवाह तर बनलेला आहे. पण सत्य हे आहे की फ्रीझरमध्ये जो बर्फ होता तो सतत वितळून कमी होत चाललाय आणि एक वेळ अशी येईल जेव्हा तो जो प्रवाह होता तो अचानक थांबून जाईल. तुम्ही म्हणाल हे काय झालं, हे काय झालं? मग तुम्ही फ्रीझरमध्ये डोकावून पाहाल. तुम्ही म्हणाल अच्छा आता इथं बर्फ उरलाच नाहीये. पण जोपर्यंत थोडा जरी बर्फ आहे तोपर्यंत तर प्रवाह राहील. तो प्रवाह आता आपल्याला आपल्या नद्यांमध्ये दिसतोय. तो प्रवाह अचानक सुकेल. तुम्ही म्हणाल हे काय, इथं तर नदी होती, ही तर मोकळी जागा आहे. हे खडे रेती कुठून आली? नदी कुठे गेली आपली?